कुठलंही शुभ कार्य करायचं म्हटलं की सर्वप्रथम महाराजाकडे जातो, पंचांग पाहतो आणि शुभ मुहूर्त काढतो. पण त्या शुभ मुहूर्तावर आपलं हे शुभ कार्य पार पडणं हे जास्त अधिक महत्त्वाचं असतं. म्हणून राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज ग्रामगीतेमध्ये अध्याय विवाह संस्कार यामध्ये सांगतात, प्रसन्न हवा पाणी ऋतू हाची विवाहाचा मुहूर्त. प्रसन्न हवा पाणी ऋतू हाची विवाहाचा मुहूर्त, बाकीचे झंझट फालतो समजतो आम्ही. तर या राष्ट्रसंतांच्या विचारांचा मान ठेवूया आणि संतांच्या पावनभूमीत आपण त्या संतांचं आदर्श घेऊन आजच्या वधूवरांचं शुभ कार्य, शुभ संस्कार आणि शुभ विधी हा योग्य वेळी शुभ मुहूर्तावर पार पडावा यासाठी दोन्ही परिवारांनी मिळून प्रयत्न करायचा आहे. आणि हा विवाह म्हटलं की हा वेदापासून चाललेला एक विधी आहे, हा एक संस्कार आहे. असं म्हटलं जातं की मानवावर 16 संस्कार करणे अत्यंत आवश्यक आहे. 16 संस्कारापैकी 15वा संस्कार म्हणजे विवाह संस्कार आहे. तर हा विवाह संस्कार आणि या विवाहाला दोन्ही परिवारांच्या विनंतीला मान देऊन आपण सर्व शासकीय, राजकीय, सर्व आप्तेष्ट, ज्येष्ठ, लहान थोरांपासून आपण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित झालात त्यासाठी दोन्ही परिवारांच्या वतीने आपला सर्व